राज्यात महापालिकेचं बिगुल वाजलेलं आहे आणि सर्वच पक्षांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे। आज मनसेकडून देखील जे मुलाखत इच्छुक उमेदवार आहे यांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो जे मनसेचं पुण्यातलं जे महत्त्वाचं जे ऑफिस आहे जे त्या ठिकाणी सकाळपासूनच उमेदवार आहे जे इच्छुक उमेदवार आहे यांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। करणार आहोत दादा, कोणत्या प्रभागातून तुम्ही लढताय? हे प्रभाग क्रमांक 33 खडकवासला शिवणे दायरी या प्रभाग। तुमच्या प्रभागामध्ये कोणकोणत्या समस्या गावी माझी महानगरपालिकेत गेलेली आहे। आजपर्यंत कुठल्याही महानगरपालिकेतून सुविधा मिळालेल्या नाही। त्या सुविधांचे निर्माण करण्याचं माझं काम आहे आणि महानगरपालिकेची मदत कुठल्या निश्चित नागरिकांना सुविधा देतात। तुम्हाला वाटतं तुम्हाला आणि गेली 20 वर्ष बऱ्याच समस्या जे माझी समस्या सोडवल्या समस्या आणि साधारण कार्यकर्ता सामान्य गर्दी म्हणली तर मग जाऊ बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारे उद्धवसाहेब ठाकरे असतील, राजसाहेब ठाकरे असतील यांच्या एकत्र येण्यामुळे नक्कीच मराठी माणूस आहे अजून नक्कीच एकदम मराठी माणूस जागून जागा झालेला आहे आणि तो नक्कीच 100% राज ठाकरे बंधूंना त्यांचे लाभार नगर मुलचाची एकत्र नगरसेवक 17 नगरसेवक माझ्या समस्या ट्रॅफिकचे आहेत, पाण्याचे आहेत, अनेक गोष्टी आहेत, रोडचे आहेत। ट्रॅफिक सेंगर रोडला घरी खूप समस्या खूप आहेत। त्याचं काहीतरी मार्ग निघावा। सगळे निकष मायक्रो लेवलला जाऊन आम्ही मुलाखती घेतोय कारण याच्यामध्ये आता जेव्हा प्रभागाचं प्रतिनिधित्व करायचं आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता, त्यानंतर त्याने प्रभागामध्ये त्याच्या नागरिकांशी किती प्रमाणामध्ये अप्रोच आहे, त्याने नागरिक प्रश्न कुठले हाताळलेले आहेत, त्याला प्रशासनाची जाण आहे का, त्यांनी कुठली आंदोलनं केली आहेत का, पक्षाला त्याचं योगदान काय आहे, हे सगळे निकष जे आहेत हे आम्ही तपासतो। तर शैक्षणिक पात्रता काय आहे, त्याची कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही ना बरं का, हे आम्ही जाणून घेतो। त्याप्रमाणे मुलाखती घेतो। त्या मुलाखती ज्या आहेत त्याची आम्ही शॉर्टलिस्ट करणार आणि ती करून आम्ही आमच्या आदरणीय राजसाहेबांकडे पाठवणार आणि राजसाहेब उमेदवार घोषित करतील। त्यांनी आम्हाला एक सांगितलंय की प्रत्येक उमेदवाराची 1 to 1 तुम्ही मुलाखत घ्या आणि त्याच्याशी बोलून तो काय त्याची कॅपॅसिटी आहे काय आहे ती जाणून घ्या आणि मग मला तुम्ही सांगा, मला तो अहवाल द्या म्हणजे मला निर्णय घेता येईल किती जागांवर आपण लढू शकतो, काय करू शकतो ते। मुंबईमध्ये युतीबाबतची चर्चा राजसाहेबांच्या माध्यमातून आणि तिकडे उद्धवजींच्या माध्यमातून चालू आहे, पण त्या चालू असताना इथे काही गोष्टींची पूर्तता करावी लागते जी प्रत्येक पक्षाला करावी लागते, तीच आम्ही करतो आणि म्हणून या मुलाखती आज ठेवल्या आहेत। दिवसभर आमच्या या मुलाखती चालतील। 1 ते 41 प्रभाग जे आहेत त्या सगळ्यांमध्ये जे इच्छुक आहेत त्या सगळ्यांना आम्ही 1 to 1 बोलवून घेतलेले। साधारणतः 495 फॉर्म आमच्याकडे गेलेले आहेत, त्यातले 300च्या आसपास फॉर्म आमच्याकडे भरून आले आहेत आणि अजूनही फॉर्म येत आहेत। आम्ही जे जे भरून आलेले फॉर्म आहेत त्या सगळ्यांना आज आम्ही बोलवले मुलाखतीसाठी। नक्कीच बदल होईल म्हणजे एकंदरीत तुम्ही जर का हा जो माजलेला पक्ष आहे भाजप आणि त्यांची जी कार्यप्रणाली आहे त्याला छेद देण्यासाठी 2 मराठी माणसांनी एकत्र येणं ही काळाची गरज जशी आहे तशी नागरिकांमध्ये तो उत्साह आहे, मनसैनिकांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये तो उत्साह आहे की ते 2 जण एकत्र येत आहेत। त्याच्यामुळे ह्याचा फरक हा सत्ताधाऱ्यांना नक्कीच पडणार आहे। एकूणच आपण
पाहिलं तर सकाळपासूनच आज जे मनसेचं कार्यालय आहे या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहे आणि तसेच त्यांच्याकडनं सांगितले जात आहे जर मनसे आणि शिवसेना एकत्र आली तर नक्कीच खूप मोठा बदल पाहायला आपल्याला मिळणार आहे. पुण्याहून मी पूजा मागुसरे, न्यूज 18.